बिग बॉस मराठी सीझन 6 आज जबरदस्त भांडणं आपल्याला बघायला मिळाली आहे. रुचिता वर्सेस तन्वी, रुचिता वर्सेस अनुश्री, रुचिता वर्सेस दीपाली, रुचिता 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 सगळीकडे रुचिता आहे. खतरनाक ओरडत होती बाई, काय किओस करते ती बाई घरात. टच मी खरंच खतरनाक. एक विलन म्हणून दिसते बाई घरात ती, एक विलन म्हणून आहे ना. म्हणजे एक वेळेस आहे ना, मी असं म्हणू शकते का रुचिता जर घरात नसली ना, रुचिता झालं किंवा मग अनुश्री झालं, या जर घरात नसल्या ना, तर बिग बॉसचा अख्खा सीझन तर असाही फ्लॉपमध्ये चालला आहे. आता हे थोडंसं सावरण्याचा ज्या गोष्टी ते करतायत मेकर्स. पण जर ह्यांना काढलं ना, तर काहीच उरणार नाही बाई. बिग बॉस कोणीच नाही बघणार. मग रुचिता जी आहे बाई, खतरनाक ओरडते ती, किओस करते घरामध्ये. आणि असं तिचं असं ऐकायची इच्छा होत नाही बाई. काय काय त्या दीपालीला आज बोलली ती, बब बब बब. तुम्हाला सांगू, भाऊच्या धक्क्यावर रितेश सर खतरनाकवाली क्लास जी आहे ना रुचिताची लावणारे, जे ती दीपालीला बोलली. एक सिनियर ॲक्ट्रेस आहे त्या, आणि ती जे बोलली ना, ते बाप रे बाप, एक लेवलवर जाऊन बोलली. डायरेक्ट बोलली का बिग बॉसच्या घरात तुमची जिंदगी मी बर्बाद करून टाकत, तुम्हाला बर्बाद करून टाकत, तुम्हाला मी सळो की पळो करून सोडून बाई. आई शपथ, उद्या कळेल बाई, उद्या खतरनाक क्लास लागणार आहे त्या पोरीची उद्या. पण काही असो बाई, खेळती घरात. फक्त तोंडावर थोडासा कंट्रोल नाही तिचा, थोडासा नाही, बराच कंट्रोल नाही आहे. आणि आज तर अजून एक काहीतरी वेगळं बघायला भेटलं आपल्याला टास्कमध्ये. ते सांगते मी पुढे काय आहे काही नाही. चला, आपण ते मोत्यांचा टास्क आहे ना, त्याच्यावर येऊया. तसं तर मी एक व्हिडिओ केला ज्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितले का सागर कॅप्टन झाला आहे. मला वाटतं 5-5:30ला मी न्यूज तुम्हाला दिली की सागर घरचा कॅप्टन झाला आहे. आणि आता सागर कसा कॅप्टन झाला, तर घरात तुम्हाला मोत्यांचा जो टास्क येतो तो माहितीच आहे. तो काल एक निर्णायक फेरी बाकी होती, तर तीच फेरी आज बिग बॉसनी कंटिन्यू केलेली. तर लास्ट फेरी बाकी होती, तर ती फेरी त्यांनी केलेली. आणि रुचिताचा निर्णय, रुचिताने ते पहिले जे पळून तिथे डान्स करायचा होता, डान्स वगैरे केला आहे. आणि त्याच्यानंतर रुचिताने निर्णय दिला आहे, सागर की सचिन, सागर की सचिन. आणि रुचिताने सांगितलं, मी सागरच्या बाजूने जाणार आणि असं होणार आहे का, मी सागरच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं मी सागरला निवडते. आणि अशा प्रकारे सागर झाले घरातले कॅप्टन. येस. आणि जसं सागर कॅप्टन झाला, तसं तो रुचिताला आलं, तन्वीला ड्युटीवरनं यांचा गोंधळ उडाला इथे. गोंधळ उडाला. तन्वीला वाटतं का बाबा रुचिता माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट कशी, मग रुचिताने कसं काय, म्हणजे तिच्या हातात पॉवर होती का, तिने एक बनवलं आहे सागरला कॅप्टन, त्याच्यामुळे सागर जो आहे ना रुचिताला फेवर करणार, हे जे आहे ना, हे तिच्या डोक्यात चाललेलं आहे कंटिन्यू. तर इथे ना तन्वी सागरचा आहे ना ड्युटीवरनं भांडण चालू होतं, वाद चालू होता जबरदस्त. मग नंतर तन्वी जी आहे ना म्हणत होती सागरला की तुम्ही टीम करू नका, कारण कसं आहे, ह्या टास्कच्या आधी पण आहे ना तुम्ही टीम करत होते, आणि आता पण टीम करू नका, तुम्ही घराचा विचार करा, सारखं असं बोलतो तन्वी. 3 वीकपासून आहे ना मी ना हे करते. तर सागरचं हे म्हणणं होतं का तू स्वयंपाक तर करते, तर तू भांडी पण घास, आणि ती भांडी घासायच्या पूर्णपणे विरुद्ध होती. आणि मग तो नाही, ठीक आहे तू नको घालू, असतो मग ठीक आहे रुचिता घासेल, तर ती मी तिथं उभं पण राहणार नाही. तर तिला दोन्ही गोष्टींनी खूप मोठा प्रॉब्लेम होता, आणि त्यावरनं यात दोघांचं जबरदस्त भांडण लागलं, आणि त्यात मग रुचिता पण आली, असं झालं. आणि मग ती म्हणे मी 3 वीकपासून उभ्या काम करते, आता मला थोडासा हे पाहिजे, जसं मी नेहमीप्रमाणे कुकिंग करते, दुपारचं जेवण बनवते, ते करणारे म्हणे मी. आणि मी सकाळी पण आणि दुपारी पण, तुमचं म्हणणं काय मग मी सकाळी पण करून मी दुपारी पण करू, तर मला जमणार नाही. तर हे वादविवाद जो आहे ना यांचा चालू होता सगळ्यात आधी. तर आज आपण एका ठिकाणी पाहिलं, एका कोपऱ्यात सचिन कुमावतजी पण इमोशनल झाले. त्यांना घरच्यांची खूप आठवण येते, त्यांना त्यांच्या चिमणीची आठवण येते, त्यांच्या वाईफची आठवण येते, घरच्यांची खूप आठवण येते, आईवडिलांची येत असेल, अजून
म्हणजे बऱ्याच लोकांची आठवण त्यांना घरच्यांची जास्त करून खूप आठवण येते, जबरदस्त. आणि त्यामध्ये विचार केला का तुम्ही, सचिनला घरच्यांची आठवण येते. सचिन जवळजवळ नंबर 3वर आहे वोटिंग ट्रेंडमध्ये. मी मगाशीच सांगितलं, जबरदस्त वोट्स आणि सपोर्ट आहे ना सचिनला मिळतोय. पण सचिनचा गेम घरात काही नाही बाई, सचिनचा गेम घरात काही नाही आहे. खानदेशकर तुम्ही वोट्स करताय, सपोर्ट करताय, ठीक आहे, पण सचिन भाऊंचा गेम नाही ना. आणि शिवाय त्यांना घरच्यांची पण खूप आठवण येते, इमोशनल पण होत आहे. तर या वीकमध्ये म्हणजे उद्याच सचिन कुमारचं एविक्शन होईल का? तसं आपण बघितलं बॉटममध्ये सगळ्यात खाली आहे ओमकार. पण ओमकार आणि विशालनेच ती पॉवर की जिंकलेली आहे. तर त्या पॉवर कीमध्ये यांना जी पॉवर वापरायला मिळणार आहे, तेव्हा रितेश सर त्यांना ऐनवेळी ओमकार आणि विशालला विचारतील का की तुम्हाला कोणाला सेव्ह करायचं आहे. तो ओमकार ऑफकोर्स स्वतःला सेव्ह करणार आणि विशाल पण ओमकारला त्याच्या टोळीमध्ये सामावून घेण्यासाठी त्याची साथ देऊ शकतो. हे होईल का? आणि जर ओमकार इथं सेव्ह झाला तर इथं आयुष येतो आहे डेंजर झोनमध्ये. आयुष यांचा फेवरेट आहे, हे आयुषला काढतील का? जसं आज बघितलं, आज संचालन जे आयुषने केलं आणि ओके दिसत होता तो, ठीक आहे. तर हे सचिनचं एविक्शन करतील का? आणि खूप येतं भाई ऐकण्यात की डबल एविक्शन होणार आहे किंवा मग कोणी म्हणतं का 3 आणि 4 एविक्शन होणार आहे बाई. तर बघूयात आता या वीकमध्ये कोण एविक्ट होतं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छिते का या वीकमध्ये नक्की म्हणजे नक्की कदाचित नाही नक्की की कदाचित म्हणतच नाही मी, नक्की या वीकमध्ये एखादा वाईल्ड कार्ड येणार. मी तर म्हणते एक काय 2-3 टाकून द्या वाईल्ड कार्ड. यांना सगळ्यांना बघण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही येते. ते बघा ती रुचिता खूप ओरडते आणि काय ते शिव्या देत असते, काय पण बोलते ती, काय बोलते, ठीक आहे. पण ती काही पण असो, ती घरामध्ये काही ना काही करते, म्हणजे भांडती आहे, काही पण बोलती आहे, तोंडावर थोडासा कंट्रोल नाही आहे, पण ती घरात करते. पण बाकीचे तर काहीच करत नाही, माहीत का. रुचिता जी आहे ना ती एक विलन म्हणून समोर येते घरात, ठीक आहे, ओके. मग त्यानंतर कुठं होतो यार आपण, तन्वी मी लंच करणार नाही. त्यानंतर त्यांचं म्हणणं की मी सकाळी पण ती बोलली जसं दुपारी पण मी करणार नाही. नंतर तन्वी जे ना ते जो बेल्ट आहे तो सोडून निघून गेली. रुचिता म्हणते प्लीज गो, जा तू इथून, डोक्याला ताण देऊन ठेवला आहे. त्यानंतर आपण बघितलं सॉल्व करायचं बघायचं तर जास्त हे करते ती. नंतर आपण बघितलं तन्वी खूप रडत होती. आणि जेवण बनवू आणि भांडी पण घासू असं होणार आहे का, असं तन्वी म्हणते प्रभूला की जेवण पण बनवायची आणि भांडी बी घासायची, हे नाही होणार. नंतर आपण बघितलं अनुश्री जी आहे ना राकेशला म्हणते, बघा बरं का, अनुश्री राकेशला म्हणते की रुचिताला ना दुसऱ्याच्या मुद्द्यात घुसायचं असतं. राकेश दादा, मला तुझ्याबद्दल काहीच म्हणजे काही हे नव्हता, माझं तुझ्याबद्दल काहीच हे नव्हतं. हिने तो मुद्दा उचलला होता, माझं काही म्हणणं नव्हतं राकेश दादा. रुचिताने हा जो मुद्दा आहे ना तो मोठा केला होता. तुम्हाला तर माहितीच असेल, तो जो वुमन कार्ड खेळलं होतं, तर तो मुद्दा नाही मोठा केला. माझी काही चुकी नव्हती राकेश दादा. ही फुल आता राकेश दादा करायला लागली होत्या. मला असं वाटतंय अनुश्री राकेशच्या टीममध्ये आता येऊ शकते आणि ओमकार जो आहे तो विशाल आणि त्यांच्या टोळीत सामील होणार असं मला वाटतंय. ओमकार विशालच्या टोळीत सामील होणार आणि इकडं अनुश्री कदाचित इकडून येऊ शकते. तसं तर अनुश्री ना, मी तुम्हाला अनुश्री आणि ना तन्वीचा छुपा गेम चालू हे पहिलेच सांगितलं होतं, ते दोघी एकत्रच आहे. आणि आज हे परत दिसले की अनुश्री तन्वीच्या बाजूने भांडताना दिसली, तन्वीची साईड घेऊन रुचिताशी भांडताना दिसली आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं तर. नंतर आपण बघितलं अनुश्री राकेशला हे बोलली अनुश्री. त्याच्यानंतर पण मी म्हणते की अनुश्री जरी असं म्हणते पण मग अनुश्रीनी पण तर त्या मुद्द्यात साथ दिली ना. माझ्या तर नजरेत तेच आलं का अनुश्रीने पण पुरेपूर रुचिताला साथ दिली होती आणि राकेशवर आरोप लावले होते की कोणाच्या तुम्ही म्हणजे परमिशनशिवाय कसं काय हात लावू शकतो.
असं हे अनुश्री बोलली होती. आणि अनुश्रीने हा राग लापला होता, आपण बघितलं होतं. मग नंतर तन्वी इथे सागरला म्हणते का तू त्यांच्याच टीममध्ये आहे. सागरला तन्वी म्हणते तू त्यांच्याच टीममध्ये आहे, कॅप्टन व्हायच्या आधीपासूनच तू त्यांच्या टीममध्ये आहे. हे असं तन्वी जी आहे ना सागरला बोलते. आणि तू तिकडचाच आहे, पूर्ण घराचा विचार कर दादा, पूर्ण घराचा विचार कर, मला माहिती तू त्यांच्याकडून नसे, असं म्हणते. नंतर इथे ते बोलली, नंतर ही रडायला लागली. मग ही बेडवर बसली, मग ही मध्ये निघून आली. मग त्यानंतर एका बेडवर तन्वी आणि प्रभूचं काही बोलणं झालं. प्रभू आला. प्रभू म्हणतो तन्वीला, तुला तर माहितीच आहे सागर दादाला किती चिकटतो ते. तुला तर माहितीच आहे ना. मला बी विचारत होता तो ड्युटीबद्दल, लय भारी बोलत होता. इकडे यांच्यात चालू होतं. मग नंतर आपल्याला दिसलं की सागरला अनुश्री बोलते आहे इथे की तन्वीचं आणि तुझं चालू होतं ना, मग रुचिताला मध्ये यायची गरजच नव्हती. इकडं अनुश्री रुचिताला म्हणती, इकडं बघितलं आपण तन्वी वगैरे रडली, आणि म्हणजे तन्वी रडली वगैरे आणि इकडे लगेच अनुश्री रुचिताचं भांडण लागलं बाई. तर हे एक आहे. म्हणजे इकडे अनुश्री रुचिताला म्हणते तू तुझी काशी कर, तू तुझी काशी कर. अरे रुचिताला वाटतं हे काय, ही काय माझे. मी तुम्हाला सांगू का, जितकं मी एकंदरीत रुचिताला बघितलं आहे ना, रुचिता आहे ना कशी माहिती आहे, भाड 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 बोलून टाकायचं आणि मग नंतर शांततेत विचार करते. ते आज मी बघितलं. तिचं आहे ना, ती रागट आहे, पण मला वाटतं ती चांगली आहे. रागट आहे ती, नो डाऊट रागट आहे. तिचा तोंडावर ताबा पण नाही आहे, ती शिव्या पण देते, ती किओस पण करते घरात, अग्रेशनमध्ये पण खूप येते, खूप जास्त राग येतो तिला. पण ती ना मनाने ना चांगली वाटते मला, काय माहिती का बरं. ते आज दिसलं मला, जसं विशालचं तिचं डिस्कशन चालू होतं ना तन्वीबद्दल, त्याच्यावरनं थोडंसं कळतं आहे. फक्त एवढंच आहे, खूप जास्त फटकळ, खूप जास्त तोंडाळ आहे ती, हेच म्हणणे माझं. आणि त्यानंतर आपण इकडं बघितलं की कोल्हापूरची इकडे बोलली ती तू तुझी काशी कर. आणि त्यानंतर माहिती आहे कशाला रडते, मग कशाला म्हणते कोल्हापूरची आहे, हे अनुश्री म्हणत होती. मग रुचिता ती माझ्याच नावाने बोंबल तू, समजलं का, फुसके दम नाही तुझ्यात. अशी म्हणत होती ती, फुसके दम नाही तुझ्यात. मग त्यानंतर तन्वी प्रभूला बोलली की मुद्दा माझा होता. तन्वी प्रभूला बोलते की मुद्दा माझा होता, रुचिता माझ्यामध्ये का बोलते. अनुश्री माझ्या बाजूने बोलती. ती म्हणती की अनुश्री माझ्या बाजूने बोलती, तिकडे ती तुझ्याच बाजूने बोलणार. आम्हाला माहिती आहे तुमच्या दोघींचा अलायन्स आहे तन्वी, आम्हाला माहिती आहे तुमच्या दोघींचा अलायन्स आहे, तर ती तुझ्या बाजूने बोलणारच आहे. मग इकडे आपण बघितलं अनुश्री, अगं तू बिंडोक आहे, कुणाचं कॅरेक्टर काढते तू बघ पहिले काय काय ते. रुचिता म्हणती अंगात नाही दम, हेच कर तू फुसके. बापरे, रुचिता यार खतरनाक आहे एकदम. ते म्हणता ना यार, कंबर खोसून तयार राहते यार भांडायला एकदम. हेच कर तू फुसके. मला एकदम ते नळावर ते बायकांचं भांडण असं का पाणी भरावरून, एकदम तेच आठवलं. ते एकदम सेम अशाच भांडतात. तर ती तसंच भांडते रुचिता खतरनाक आहे बाई, बोलून टाकते रुचिता. पण एवढंच आहे, ती ना तोंडावर कंट्रोलच ठेवत नाही. जो एकदा तिची एक्सप्रेस सुटली का ती सुटली नॉन स्टॉप. आणि आवाज बापरे, मी अक्षरशः ब्लूटूथचा आवाज एकदम कमी करून टाकते, इतका मोठा आवाज येतो, लय जोराने ओरडते बाबा. आपल्या इकडे हाल आहे ते कंटेस्टंटचे, दुसऱ्या बाकीचे काय हाल होत असं. ठीक आहे, फुसके तुझी मिरची लवंगी संपली, फुसके, समजलं का. तर यार इवन लिहिताना पण आम्हाला हसू येतं यार, काय बोलायचं आता. ठीक आहे, हे बोलत होती रुचिता
आणि खरंच ठीक आहे, रुचिताचा जसा पण गेम आहे ना, ती घरात भांडते, ती घराला कंटेंट देते, एक विलन म्हणून देते खरोखर. हं, ती एखाद्या हिरोला पुढे आणणार, पण तो हिरो आता बघूया कोण होतं. ही ना खूप भारी चान्स आहे बरं का. जर कोणत्याही कंटेस्टंटला एखाद्या हिरो बनायचा असेल, त्यांनी खरंच रुचिताच्या ऑपोजिट उभं राहावं. कमाल होऊन जाईल, एकदम कमाल होऊन जाईल खरंच. मग तो राकेश असो किंवा मग ओमकार असो. ओमकार दिसतोय आता. ओमकारचं नाव जर मी घेतलं आहे ना, तर ओमकार दिसतोय. ओमकारचं एविक्शन मला वाटतं बिग बॉसचे मेकर्स करणार नाही. मग ती पॉवर की, विचार करा, मग ती पॉवर की विशाल आणि ओमकारलाच का भेटली? एंडपर्यंत होते. त्यांना माहिती, का बरं माहिती का, ओमकारची स्ट्रेंथ चांगली आहे, बॉडी चांगली आहे. आणि असा कंटेस्टंट असतो ना, एक टास्क मास्टर असतो आणि तो पाहिजे असतो बिग बॉसला. त्याच्यामुळे ते ठेवतात आणि ठेवतात. तर मग आता दिसायला पण लागला आहे ओमकार. मला वाटतं विशालने त्याचे एकदम चांगल्या व्यवस्थित प्रकारे कान जे ना भरलेत. ओमकारचा गेम थोडं थोडं दिसायला लागला. तर आता बघूया अजून काय काय होतं तेच बघायचं आहे. कारण ओमकारची गेम आता दिसणार. आणि आयुष जर राकेशच्या साईडने आणि ओमकार आयुषच्या ऑपोजिट होणार, कारण आयुषने त्याला नॉमिनेट केले. दोस्तीच्या काय म्हणतात, दोस्तीच्या विश्वासाच्या पाठीत आहे ना, त्यांनी एक खंजीर खुपसला आहे असं ओमकारचं म्हणणं. आणि मग ओमकार कदाचितच मला वाटतं आयुषबरोबर नाही राहणार, तो विशालची टोळी जॉईन करेल असं मला खूप वाटतं. ठीक आहे, आपण बघूया कसे गेम खेळता. हे सगळ्यात आधी नाही, कोणी असो, गुड बुक्सवाली ही जी गेम आहे ना, ही सोडली ना तरच हे ऑर्गॅनिक ग्रुप्स बनतील. एकमेकांची काळजी, म्हणजे काळजी तरी म्हणणार, पण एकमेकांना नॉमिनेट नाही करणार. ठीक आहे, एकमेकांची काळजी पण एक भाग असतो. जसे आपण बघितले होते यार सीझन 13 येतं माझ्या तोंडात, माहिती आहे का. जेव्हा पण मी काय म्हणजे कोणाचं मला उदाहरण द्यायचं असलं ना, तर मी शुक्लाचं देणार, शेहनाजचं देणार. काय काय ते ग्रुप्स होते. आसिमचा ग्रुप, आसिमकडं भलेही 4-5 जण होते, पण इकडे सिद्धार्थकडे म्हणजे होतं बाई, ते एक वेगळंच लेवलचं बिग बॉस होतं ते खरंच. सीझन 13 ठीक आहे, सीझन 13मधनं बाहेर येऊया. तर ते जे पण होते ना ओरिजिनल होते. आणि जेव्हा तुम्ही ओरिजिनल दाखवता ना स्वतःला, मग लोकांनाही तुम्ही आवडू लागता, मग ते कसंही असो. ठीक आहे. मग नंतर हे झाल्यानंतर प्रभू तन्वीला काय म्हणतो बघा, तुझ्यासोबत राहतो समदे, मी तुझ्यासोबत राहतो ना, मग समदे मला बोलता, त्यांना ना तुला एकटं पाडायचं आहे तन्वी, त्यांना तुला एकटं पाडायचं आहे, मग तुला घराबाहेर काढायचं आहे, त्यांचा असा प्रयत्न आहे तन्वी घरच्यांचा, असं प्रभूबाई तन्वीला सांगतो. तन्वी म्हणती, बघू दे त्यांना स्वप्न, मला बाहेर काढायचे, माझं नाव खराब करायचे, माझ्या कॅरेक्टरवर जायचे, त्यांना बघू दे प्रभू स्वप्न. असं ती म्हणते. पण माझं तसं काही होणार नाही असं इथं. मग प्रभू म्हणतो, मला म्हणतोय तुला सर्व ड्युटी जमल ना. मग मी म्हटलो मी घरी सर्व करतो, इथं एवढ्यांचं आपल्याला नाही झेपणार भो काम करणं. म्हणे मी बोललो बाई सागर दादाला. अच्छा. तन्वी म्हणती, तो आहे ना सागर दादा तोंडावर एक आणि पाठीमागं एक आहे, समजलं का प्रभू. प्रभू म्हणतो हो ठीक आहे. नंतर आपण बघितलं सागर आहे ना बाई भांडी घासत होता यार. म्हणजे 2-4 भांड्यांसाठी यांनी वाद घातला आणि सागर कॅप्टन असून भांडी घासत होता. आणि सागरनी पण आहे ना म्हणजे उगाचच भांडला मला असं वाटतंय. पण ठीक आहे, तो त्याचा मुद्दा मांडत होता. पण मला वाटतं तो ॲज अ कॅप्टन आहे, मला वाटतं भाऊंच्या धक्क्यावर या गोष्टी डिस्कस होणारच नक्की. का कॅप्टन असून सागर जो रात्रीची भांडी घासत होता. आणि त्यानंतर तो एवढंही बोलला, बाई कट्टा कोण करते, म्हणजे ओटा कोण साफ करतं, तर कट्टा कोण करतं म्हणे, तर म्हणे विशाल करतो कट्टा साफ. तर सागरने बाई भांडे घासले आणि मग तो म्हणे यार काय मी झालो होतं यार, कोणी काही करायलाच तयार नाही, सगळं कॅप्टन मलाच करावं लागतं की काय, असं झालं आहे असं त्याला वाटते. तर यार मग त्याला अजून मागून कोण दिव्या का कोणतरी सांगत होतं, कोण कंटेस्टंट सांगत होतं यार, मी ते लिहिले नाही मे बी, कोणतं सांगत होतं का तुला सकाळी उठवायचं आहे सगळ्यांना,
तुला सगळ्यांना हे करायचं आहे, तुला सगळ्यांना तो. आणि बापरे, हे हे माझ्याकडनं तर झेपणार नाही, मी करणार पण नाही. आणि खरोखर सागरचं घरात आहे ना बाई, कोणी ऐकत नाही. विशालने बघा कट्टा साफ नाही केला, तन्वीने ड्युटी नाही केली, भांडून तिकडे जाऊन बसली. मग आता बघूया सागरच्या काय म्हणताय, सागरच्या बोकांडी किती कामं मारता येत आता, कोण करणार आणि ड्युटीज बघू. त्यानंतर आपण बघितलं तन्वी सचिनला बोलतीये. विशाल ना भरवत होता सचिनला. विशाल भरवत होता का सचिनला कॅप्टन करू नका, त्याचा काही गेम नाही आहे आणि पुढच्या वीकमध्ये त्याला इम्युनिटी कशाला द्यायची, त्याचा काहीच गेम नाही आहे, तर इम्युनिटी कशाला द्यायची, असं त्याचं म्हणणं आहे. आणि सागर जो आहे ना तिथे ऐकत होता सागर दादा, पण तो काहीच नाही बोलला, त्याला सगळं माहिती आहे, म्हणजे ते सगळे गेम खेळत आहे, तर तू ना सचिन दादा तू शहाणा हो, असं तिचं म्हणणं आहे. मग इकडं बघितलं अनुश्री आणि तन्वी बरं का. अनुश्री आणि तन्वी तू विशालला ऑब्झर्व कर, रुचिता मला म्हणजे रुचिता मला लागलेलं ग्रहण आहे, असं ती म्हणते तन्वी, की रुचिताजी ना मला लागलेलं ग्रहण. इथं डिस्कशन झालं बरं का. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं या दोघींचं अलायन्स आहे, आणि या दोघींचं अलायन्स ना पुढं खतरनाक गेम फिरवणार आहे, हे बी सांगते मी, अख्खा गेम फिरवल बघा. आता बघूया वाईल्ड कार्ड आल्यावर काय होतं, आणि वाईल्ड कार्ड कोण येतं बाई, आहे गेम पलटा यार, जे पण येईल ना गेम पलटून टाका मस्त. प्रभू सागरला आपण इथं बघतोय, प्रभू सागरला म्हणतोय का काय आलं बघा ना स्टोअररूममध्ये, स्टोअररूमची ती घंटी वाजली, तर सागर समोर बसलेला होता, प्रभू असा बसलेला होता. प्रभू म्हणतो सागर दादा काय आलं बघा ना स्टोअररूममध्ये. सागर म्हणतो तू मला नको सांगू, समजलं का, कारण सागरला राग आहे बाई. नंतर बिग बॉस तन्वी रुचिता बेल्ट बांधा, तुम्ही वेगळ्या झाले, बेल्ट बांधा. मग तन्वी राखीला यार मला नाही बांधायचं, मला नाही बसायचं यार तिच्यासोबत. मग राकेश म्हणतोय एक काम कर, तुला नाही बसायचं ना तिच्यासोबत, तू एक काम कर, तू कापसाचे बोळे घे, कानात घालून बस आणि ओरडू दे तिला जेवढं ओरडायचं. असं म्हणणे बाई राकेशचं, की तिला जितकं ओरडायचं तितकं ओरडू द्या, सरळ कानात कापूस घालून बस. पण सांगू राकेश सर रुचिताचा आवाज इतका मोठा आहे ना, तुम्ही कापसाचा इतका बंच कानाला लावला तरी ते एकदम आवाज क्लिअर येईल, माहिती का तुम्हाला. त्याच्यामुळे छोटे छटाकभर बोळे काही कामाचे नाही, रुचिताचा आवाज इतका मोठा आहे. मग आपण बघितलं तन्वी राकेशला म्हणते की मला मी सांगितलं तुम्हाला कानात बोळे. मग रुचिता विशालला म्हणते इकडे अनुश्री काही बोलत होती का, तिला ना आरबी लय जवळचा वाटायला लागला आहे, म्हणजे लय जवळचा झाला आहे वाटतं आरबी, म्हणून आहे ना त्याच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. अरे ती टवळी ना मला लय बोलत होती तिथं बाथरूम एरियामध्ये, तुला नाही माहिती विशाल, असं बोलत होती बाई. आणि त्यांची जी भांडणं झाली त्याच्याबद्दल ही त्याचं डिस्कशन करत होती विशालला. कोण, रुचिता. नंतर आपण बघितलं बाई खरंच अनुश्री रुचिता म्हणजे रुचिता बोलते ना त्या गोष्टींमध्ये मला तथ्य दिसतंय. कारण राकेश आणि अनुश्री एकमेकांच्या त्या जोड्यामध्ये बांधून ना ते एकमेकांचा पुळका करायला लागले, म्हणजे ऐकायला लागले, पुळका नाही म्हणणार मी, पण ऐकता एकमेकांचा यार, चांगली अंडरस्टँडिंग झाली दोघांमध्ये. मग इकडं अनुश्रीने त्याला जेवायचं ताट आणून दिलं राकेशला. राकेश म्हणतो मी एवढी भाजी नाही खाणार. मग ते म्हणते हो का, ठीक आहे मी कमीच दिली अशी, पण नाही तर मग मी कमी करून आणते, असं काहीतरी बोलली. मग राकेश म्हणता हो का, मग तू परत डिश घ्यायला येशील ना. अनुश्री म्हणते हो मी डिश घ्यायला येते. ओ माय गॉड, ड्रॅस्टिक चेंज. आणि हे भारी होईल. अनुश्रीने मी दुपारीच सांगितलं वोटिंग ट्रेनमध्ये, जर अनुश्रीने ही गँग सोडून टोळी सोडून इकडे आली तर हे भारी बघायला मिळेल. अनुश्री वर्सेस रुचिता, खतरनाक किओस होईल घरात, रोज मजा बघा. अनुश्री म्हणाल मी ड्युटी नाही करणार, आणि मग रुचिता म्हणाल पोळी भास पहिले पोळी भास, हेच चालू राहील. आणि मी खरंच सांगते अनुश्री ऑपोजिटमध्ये गेली ना भारी वाटेल ही गेम. वाईल्ड कार्ड जो येईल जसा येईल तो येईल, पण आहे ना अनुश्री वर्सेस रुचिता आणि दोघी वेगवेगळ्या टीममध्ये विभागले गेले ना तर खूप भारी खरंच गेमला आहे ना एक
एक तडका लागेल शोला, व्हायला पाहिजे असं. ठीक आहे. मग नंतर आपण बघितलं, हां हे झालं. रुचिता बोलली का तिला लई बाई जवळचा वाटायला लागला, गुड बुक्समध्ये राहायचा प्रयत्न करते. मग नंतर दीपाली विशालला म्हणते, आपण सगळ्या मुली एकत्र आलो तर किती छान होईल ना, किती छान आपल्याला गेम खेळता येईल. हे म्हणजे खूप छान होईल, ते ग्रुप पण मोठा आहे. तर विशाल म्हणतो, हा हे ना या रियालिटी शो बिग बॉसमध्ये पण नाही होणार आणि असं बाहेर पण होत नाही. बायका एकत्र राहू शकत नाही. इवन मग तो ओंकार पण मध्ये म्हणत होता वाटतं की अरे लेडीज डब्यामध्ये किती भांडणं होतं ना रेल्वेमध्ये, तेवढं बघा म्हणे. डायरेक्ट ते बघा म्हणे किती भांडणं होतात. त्यानंतर हा विशाल म्हणतोय का तन्वीनेच रुचिताला आणलं होतं या ग्रुपमध्ये आणि आता तन्वी आणि रुचिताचं असं झालं का एकमेकींचं तोंड बघायला सुद्धा तयार नाही येते. मग त्याच्यानंतर रुचिता सागरला म्हणते की मला ना टेन्शन येतं रे, म्हणजे अनुश्री का भांडली माझ्याशी, याच्याबद्दल म्हणत होती मी. अनुश्री का भांडली माझ्याशी, मला त्याचं टेन्शन येतं. ती बोलली मला जास्त अटॅच होऊ नको. मग सागर बोलला, तिने तिची बाजू मांडली, क्लिअर केली, तर तू पण तुझी बाजू मांड आणि क्लिअर हो. सॉरी वगैरे बोलायचं असेल तर बोलून टाक. नंतर इकडं बघितलं आपण, प्राजक्ता रोशनला बोलती. प्राजक्ता रोशनला बोलती आहे, तुमचे टॉपिक काय असतात, म्हणजे तुला कोणासारखं वाटतं, काय तुमचा गेम कसा आहे. प्राजक्ता बघा कशी रोशनकडनं गेम काढते का, टोळीमध्ये नेमकं डिस्कशन काय चालतं. प्राजक्ता डेंजर आहे प्राजक्ता. आणि इकडं आपण बघितला की पॉवर की टास्क आलेला आहे. आणि पॉवर की टास्कमध्ये ना नावडत्याकडून पॉवर की काढायचे.